हाय फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्हॉट इज ऑर्बिटल. ऑर्बिटल काय असतं? इट इज द पाथ ऑफ इलेक्ट्रॉन और प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अन इलेक्ट्रॉन अराउंड ए न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होण्याचा एक पाथ आहे. तो पाथ किंवा त्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसच्या भोवती फाइंड करण्याची जी प्रोबॅबिलिटी असेल त्याला आपण काय म्हणतोय? ऑर्बिटल म्हणतोय. आता आपण काय बघणार आहोत? शेप ऑफ ऑर्बिटल्स. त्यातलं पहिलं बघतोय आपण शेप ऑफ एस ऑर्बिटल. त्याच्या अगोदर काय म्हणतो आपण बघा, शेप ऑफ ऑर्बिटल्स डिसाइडेड बाय ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम अँड ऑर्बिटल क्वांटम नंबर. म्हणजे काय? जो शेप आहे ऑर्बिटलचा आपण कशावरून डिसाइड करतो? एकतर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, त्या इलेक्ट्रॉनचं, आणखीन काय सांगतोय आपण, तो इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट आहे त्या ऑर्बिटल क्वांटम नंबर. त्याचा ऑर्बिटल क्वांटम नंबर म्हणजे एल ची व्हॅल्यू आपण काय केलेलं आहे? अझिमुथल क्वांटम नंबर क्वांटम नंबर्स मध्ये स्टडी केलेला आहे. त्यातला आपला सेकंड क्वांटम नंबर आहे हा अझिमुथल क्वांटम नंबर, जो काय करतो? एल ने आपण डिनोट करतो. आता बघा, हे जे दोन पॉइंट्स आहेत ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम अँड ऑर्बिटल क्वांटम नंबर, एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत तर बघा, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एल इंटू ब्रॅकेट एल प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट, आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर काय आहे? एच अपॉन 2 पाय. एच काय आहे? प्लँक्स कॉन्स्टंट आहे. एल आपल्याला माहिती आपला ऑर्बिटल क्वांटम नंबर आहे. आता आणखीन एक, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कशामुळे तिथं आलेला आहे तर इलेक्ट्रॉन काय करत असतो? स्वतः भोवती स्पिन होत होत काय करत असतो? ऍटम भोवती रिव्हॉल्व्ह होत असतो. त्याच्यामुळे ही टर्म एक इन्व्हॉल्व्ह झालेली असते आपल्या ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आता बघा, आपल्याला काय बघायचं? शेप ऑफ एस ऑर्बिटल. आता एस ऑर्बिटल कधी असतं किंवा जे ऑर्बिटल तयार होईल त्याला एस कधी म्हणायचं तर एल ची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तेव्हा जे ऑर्बिटल तयार होईल त्याला आपण काय म्हणतोय? एस ऑर्बिटल. ठीक आहे. एल ची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असेल त्यावेळी जे ऑर्बिटल तयार होईल त्या ऑर्बिटलला आपण काय म्हणतोय? एस ऑर्बिटल. नेक्स्ट बघा, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम एस ऑर्बिटल साठी काय असते? 0 असते. आता हे 0 कसं आलं तर आपण काय केलं? ह्या फॉर्म्युलामध्ये एल ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. एल ची व्हॅल्यू काय आहे? एस ऑर्बिटल साठी 0 आहे. जर आपण सबस्टिट्यूट केलं, एल ची व्हॅल्यू 0 असेल तर ही पूर्ण टर्म काय होईल? 0 होईल. म्हणूनच आपण काय म्हणतोय? ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम पण काय आहे? एल इज इक्वल टू 0 असताना काय आहे? 0 आहे. मग ही जी कंडिशन येते एल इज इक्वल टू 0 अँड ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम पण 0 असेल त्यावेळी आपण काय सांगतो? इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय असली पाहिजे? सिमेट्रिक असली पाहिजे. सिमेट्रिकल असली पाहिजे. म्हणजेच काय? एखाद्या पॉइंट पासून आपण सगळ्या डिरेक्शननी जर चेक केलं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला काय मिळाली पाहिजे? प्रत्येक डिरेक्शन मध्ये सेम मिळाली पाहिजे. तेच आपण नेक्स्ट सांगतोय, सेम प्रोबॅबिलिटी ऍट ऑल अँगल्स. म्हणजेच न्यूक्लियसच्या सेंटर पासून आपण काय सांगतोय? कोणत्याही अँगलने जर आपण सर्च करत गेलो तर ठराविक डिस्टन्स वरती आपल्याला काय मिळालं पाहिजे? प्रोबॅबिलिटी प्रत्येक डिरेक्शनला इलेक्ट्रॉन असण्याची काय मिळाली पाहिजे? जास्त मिळाली पाहिजे. म्हणूनच आपण काय लिहिले? सेम प्रोबॅबिलिटी ऍट ऑल अँगल्स. त्याच्यामुळे आपण काय सांगतोय? एस हे ऑर्बिटल काय आहे? स्पेरिकल आहे. आता कसं ठरवलं स्पेरिकल आहे तर आपण काय म्हणतोय? न्यूक्लियस पासून ठराविक डिस्टन्स वरती इलेक्ट्रॉन मिळण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्या डिरेक्शन मध्ये सेम आहे. जर आपण ऍक्सिस म्हणलं तर एक्स ऍक्सिस वरती, वाय ऍक्सिस वरती आणि झेड ऍक्सिस वरती, तिन्ही ऍक्सिस वरती त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे? सेम आहे. असं कधी येऊ शकतं? जेव्हा ते ऑर्बिटल काय असेल? स्पेरिकल असेल. म्हणजेच काय? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस इन्क्लूड असणारा असा एक शेप पाहिजे की जो काय करतोय? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस तिन्ही ऍक्सिसला काय करतोय? स्वतःच्या शेप मध्ये इन्क्लूड करून घेतोय. असा कोणता शेप आहे? जो आहे तो स्पेरिकल आहे. स्पेरिकल शेप मध्ये काय होतात? एक्स वाय झेड तिन्ही ऍक्सिस काय होतात? इन्व्हॉल्व्ह होतात. मग आपण तेच लिहिलेलं आहे, सेम प्रोबॅबिलिटी ऍट ऑल अँगल्स असल्यामुळं आपण काय सांगतो? एस काय आहे? स्पेरिकल आहे. आता पुढे काय सांगितलंय? सिंगल ओरिएंटेशन पॉसिबल आहे. सिंगल ओरिएंटेशन पॉसिबल आहे म्हणजेच काय? एक्स वाय डिरेक्शनला तिन्ही डिरेक्शन इन्क्लूड होणारा एकच शेप येतोय. कोणता येतोय? एस चा स्पेरिकल शेप येतोय. मग आपण त्याच्यामुळे काय सांगतोय? एकच ओरिएंटेशन पॉसिबल आहे जे की कोणतं आहे? स्पेरिकल ओरिएंटेशन आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय सांगतोय? ओनली वन एस ऑर्बिटल इज प्रेझेंट. आता ओरिएंटेशन म्हणजे काय? जो आपण मॅग्नेटिक क्वांटम नंबर शिकलो त्या मॅग्नेटिक क्वांटम नंबर वरून आपल्याला काय समजत होतं? ओरिएंटेशन ऑफ दॅट
ऑर्बिटल्स. आता इथं जे काढलेलं आहे ते काय काढलेले आहेत, पी ऑर्बिटल्स काढलेले आहेत. जे एक्सच्या डिरेक्शनने आपण काढलेलं असतं त्याला आपण पी एक्स ऑर्बिटल म्हणतो, जे वायच्या डिरेक्शनने काढतो त्याला पी वाय ऑर्बिटल म्हणतो, आणि जे झेडच्या डिरेक्शनने काढतो त्याला काय म्हणतो आपण, झेड ऑर्बिटल म्हणतो. मग आपण जर एस ऑर्बिटल म्हणतो काय होतं, एक्स वाय झेड तिन्ही डिरेक्शन एकच ऑर्बिटल इन्क्लूड करत असेल तर आपण काय म्हणतो, तिथं एकच एस ऑर्बिटल पॉसिबल असू शकतं. म्हणूनच आपण काय लिहिलेलं आहे, ओनली वन एस ऑर्बिटल. म्हणजे एस ऑर्बिटल आपण काढतो, हे काय काढलेलं आहे, एस ऑर्बिटल आहे, त्याच्यात आपण काय करतो, एकच ब्लॉक काढतो, म्हणजे एकच ऑर्बिटल काढतो. हे काय आहे, पी ऑर्बिटल आहे, ज्याच्यात आपण काय करतो, 3 ऑर्बिटल्स काढतो. मग हे कोणकोणतं असतं, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. कारण 3 डिरेक्शनचे वेगवेगळे 3 ऑर्बिटल्सचे 3 ओरिएंटेशन असतात. पण आपल्याकडे काय होतं, एस साठी सिंगल ओरिएंटेशन पॉसिबल आहे. कशामुळे, स्पेरिकल शेप असल्यामुळे तिन्ही आपले ऍक्सिस आहेत ते एकाच शेप मध्ये आपल्या काय होत आहेत, इन्व्हॉल्व्ह होत आहेत. त्याच्यामुळे ओनली वन एस ऑर्बिटल इज पॉसिबल. नेक्स्ट बघा, इच सेल हॅज वन एस ऑर्बिटल. म्हणजे काय, प्रत्येक शेल असेल एन इज इक्वल टू 1 असेल, एन इज इक्वल टू 2 असेल, एन इज इक्वल टू 3, 4 जे काय असेल ते प्रत्येक ह्याच्यात काय असणार आहे, एक एस ऑर्बिटल प्रेझेंट असणार आहे. मग आपण काय सांगतोय, एन ची व्हॅल्यू 1 असताना के शेल असेल आणि ऑर्बिटल कोणता असेल, 1 असेल, 1 एस असेल. एन ची व्हॅल्यू 2 असताना शेल कोणता असेल, एल असेल, आणि ऑर्बिटल कोणता असेल, 2 एस असेल. एन ची व्हॅल्यू 3 असताना एम आणि 3 एस. एन ची व्हॅल्यू 4 असताना शेल असेल एन आणि ऑर्बिटल असेल 4 एस. असंच आपण काय सांगू शकतो, 5 एस आणि 6 एस, 7 एस सांगू शकतो. आणखीन एक पॉईंट काय आहे, एन ची व्हॅल्यू जशी इन्क्रीज होत जाईल तशी साईज ऑफ दॅट एस ऑर्बिटल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे काय, एन ची व्हॅल्यू इन्क्रीज होते, म्हणजे एन ची व्हॅल्यू 1, 2, 3, 4 अशी हळूहळू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. एन ची व्हॅल्यू इन्क्रीज होते याचा अर्थ काय, न्यूक्लियस पासून ते एनर्जी लेवल हळूहळू काय झालेलं आहे, लांब लांब होत गेलेला आहे. याचाच अर्थ काय, न्यूक्लियस पासून एन ची व्हॅल्यू जशी इन्क्रीज होत जाईल तसे एनर्जी लेवल काय झाले, न्यूक्लियस पासून जास्त डिस्टन्स वरती गेलेले आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे जे एस ऑर्बिटल आहे त्या ऑर्बिटलचे रेडियस काय होतो, इन्क्रीज होत जाते. रेडियस काय होते, इन्क्रीज होत जाते. आता हे जे आत काढलेलं आहे कोणतं आहे, 1 एस ऑर्बिटल आहे. 1 एस ऑर्बिटल काय असणार आहे, न्यूक्लियसच्या जवळ असणार आहे. न्यूक्लियसच्या जवळ असल्यामुळे त्याची रेडियस कमी असणार आहे. रेडियस कमी असल्यामुळे त्यांनी ऑक्युपाय केलेला एरिया, 3D एरिया काय असणार आहे, कमी असणार आहे. ते जर आपण 2s म्हणलं तर 1 पेक्षा 2 चे एनर्जी लेवल जास्त असणार आहे. न्यूक्लियस पासून ते एनर्जी लेवल काय असणार आहे, जास्त लांब असणार आहे. 1s च्या कम्पेअर ते काय असणार आहे, लांब असणार आहे, दूर असणार आहे. त्याच्यामुळे आपण काय सांगतोय, त्या दुसऱ्या शेल मध्ये एस ऑर्बिटलला काय होतं, रेडियस जास्त मिळते. रेडियस जास्त मिळाले की त्याला काय होतोय, एरिया जो आहे इलेक्ट्रॉनला रिव्हॉल्व होण्याचा तो एरिया इन्क्रीज होतोय. मग जो एरिया आहे, प्रोबॅबिलिटी आहे इलेक्ट्रॉन फाइंड करायची, ती जर इन्क्रीज होत असेल तर आपण काय म्हणतोय, साईज ऑफ द एस ऑर्बिटल ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे, आपण काय काय सांगितलं आज, शेप ऑफ ऑर्बिटल्स कशावरती डिसाइड होतात, एक तर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम वरती आणि ऑर्बिटल क्वांटम नंबर वरती. आपण हा फॉर्म्युला बघितला, तर फॉर्म्युलात एच काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट आहे. नेक्स्ट बघा, शेप ऑफ एस ऑर्बिटल आपण काय सांगितलं, एस ऑर्बिटल साठी एल ची व्हॅल्यू पण 0 येते. एल ची व्हॅल्यू 0 आल्यामुळे हे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आहे त्याची व्हॅल्यू पण 0 होते. मग दोन्ही पण व्हॅल्यू 0 होत असतील तर आपण काय सांगतो, ते जे इलेक्ट्रॉनची प्रोबॅबिलिटी आहे न्यूक्लियसच्या भोवती असण्याची ती काय आहे, सगळीकडे सिमेट्रिकल आहे. आणि सिमेट्रिकल असल्यामुळं आपण काय सांगतोय, सेम प्रोबॅबिलिटी ऍट ऑल अँगल्स. ऑल अँगल जे काय सगळे अँगल असतील त्या प्रत्येक अँगलच्या भोवती काय असणार आहे, त्या इलेक्ट्रॉनची असण्याची प्रोबॅबिलिटी सेम असणार आहे. एका ठिकाणी जास्त एका ठिकाणी कमी अशी असणार नाही. त्यामुळे काय म्हणतो आपण, सेम प्रोबॅबिलिटी असेल. आणि त्याच्यामुळे काय म्हणतोय, एस ऑर्बिटल कसं असणार आहे, स्पेरिकल असणार आहे. आणि स्पेरिकल असल्यामुळं ते काय करते, तिन्ही ऍक्सिसला इन्क्लूड करून घेते. तिन्ही ऍक्सिस एकाच ऑर्बिटल मध्ये इन्क्लूड होऊ शकतात. म्हणून आपण काय म्हणतोय, एस ऑर्बिटल काय आहे, एकच ओरिएंटेशन पॉसिबल आहे. आणि एस ऑर्बिटल्स किती आहेत, एकच एस ऑर्बिटल प्रेझेंट आहे. प्रत्येक शेल मध्ये एक एस ऑर्बिटल असणारच आहे. आणि जशी एनची साईज इन्क्रीज होत जाईल तसं काय होते, जसं एन ची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाईल तसं काय होते, साईज ऑफ एस ऑर्बिटल ऑल्सो इन्क्रीजेस. तर हा होता शेप ऑफ एस ऑर्बिटल हा पॉइंट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेप ऑफ पी ऑर्बिटल. या व्हिडिओ मधलं काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यात आपण शिकणार आहोत शेप ऑफ पी ऑर्बिटल्स. ठीक आहे, थँक्यू.